फ्रेंड्स, हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? तर आज मी बनवणार आहे आज एक वेज रेसिपी आहे आणि वेज रेसिपी जी आहे ती शिमला मिरची आहे। शिमला मिरची म्हणजे आपण त्याला गावाकडे ढोबळी मिरची असं म्हणतो। तर छानशी मसालेदार मी आता शिमला मिरची बनवणार आहे, त्याची भाजी बनवणार आहे। तर चला तर स्टार्ट करूयात आता आपण। तुम्हाला हे सर्व इन्ग्रेडियंट्स तुम्हाला मी दाखवते आता। हे बघा फ्रेंड्स, मी 2 शिमला मिरची घेतलेली आहे आणि ही तुम्हाला दाखवण्यासाठी अख्खी मी या प्रकारे कट केलेली आहे। आणि भाजीसाठी लागणारे साहित्य मीडियम साईजमध्ये मी कट केलेला कांदा आहे, अद्रक लसूणची 1 चमच पेस्ट, पुन्हा टोमॅटोची प्युरी, शेंगदाण्याचं कूट जे आपण नंतर टाकणार आहोत, आणि हे सर्व मसाले आणि थोडंसं दही सुद्धा। तर मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे ही जी शिमला मिरची आहे ना, ही आता आपल्याला परत शॅलो फ्राय करून घ्यायची। जसं आपण चिकन चिली बनवत होतो त्यावेळेस आपण कांदा आणि शिमला मिरची फ्राय करून घेतलं होतं शॅलो फ्राय, त्या प्रकारेच आता ही शिमला मिरची सुद्धा मी शॅलो फ्राय करून घेणार आहे। तेल थोडं जास्त गरम झालं होतं, या प्रकारे परतून घ्यायचं आहे पूर्ण। तोपर्यंत आपण इकडे भाजी तयार करूया। जिरे नंतर कढीपत्ता टाकला की खूप कडकड होतो, आणि हिरव्या मिरच्या। मला तेल अंगावर उडायची खूप भीती वाटते। आणि हा कांदा जो आपण मीडियम साईज मध्ये कट केलेला आहे। तेल थोडं जास्त गरम झालेलं आहे, त्याच्यामुळे इतकं जास्त आवाज येत आहे। आता मी 1 चमच अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे। तुम्ही फक्त लसण ठेचून टाकलं तरी चालते, अद्रक टाकून जरी नाही टाकलं तरी पण चालेल। तर माझ्याकडे अद्रक लसूणची पेस्ट ऑलरेडी तयार होती, म्हणून मी अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करत आहे। आणि आता आपण मसाले दाखवूयात। हे बघा, मसाले मी नेहमीप्रमाणे मसाले एकत्रच टाकणार आहे। जसं मी हळद घेतलेली आहे 1 चमच, आता लाल तिखट मिरची घेते, थोडीशी अजून घेते, पुन्हा परत धनिया पावडर। मी सर्व मसाले एकत्रच टाकते। काश्मीरी लाल मिर्च आणि थोडासा कलर छान येतो, आणि चवीपुरतं मीठ, आणि गरम मसाला पण घेणार आहे। हा गरम मसाला पावभाजीचा आहे, तर हा पावभाजीचा मसाला नाही घेणार। हा गरम मसाला भाजीचा गरम मसाला आहे, आणि हा पण थोडाच टाकायचा, जास्त नाही ॲड करायचं। तर असे एकत्र मी आता एकत्रच टाकणार आहे डायरेक्ट। छानपैकी असे मिक्स झालं की मग आता आपण टोमॅटोची जी प्युरी आपण जी पेस्ट केलेली आहे ती आपण ॲड करायची त्याच्यामध्ये। हे बघा, हे होत राहणार। आपण थोडंसं इकडं पण शॅलो फ्राय करत आहेत आपण शिमला मिर्च, याला पण थोडंसं आपण हे करूयात, बघूयात काय सुरू आहे काय नाही, कारण की याला करपू नाही द्यायचं, फक्त ते नरम झाले पाहिजेत शॅलो फ्रायमध्ये हलकेसे, कारण की बाकी ते भाजीमध्ये होणारच आहेत। थोडीशी ग्रेव्ही म्हणजे थोडा रस्सा पण असणार आहे याच्यामध्ये। छानसा कलर आलेला आहे, तोपर्यंत आपण याच्यावर झाकून ठेवूयात याच्यावर। ओके, आणि हे जे दही आहे, मी जे 2 चमच मला दाखवलं होतं, ते दहीला थोडंसं मी फेटून घेते, म्हणजे याच्या गुठळ्या वगैरे राहणार नाहीत। म्हणजे आपल्याला दही पण याच्यामध्ये ॲड करायचे, दहीमुळे स्ट्रक्चर खूप चांगला येतो। जर तुमच्याकडे दही अवेलेबल नसेल ना, तर तुम्ही 2 चमच बेसन पीठ पण टाकू शकता, त्यानं सुद्धा खूप छान, म्हणजे खूप छान थिक ग्रेव्ही बनते। मला किती छान मसाला तयार झालेला आहे। आता मी दही ॲड करते याच्यामध्ये। याच्यामध्ये काही मिक्स नाही, आता फक्त शिमला मिरची, नो कांदा। म्हणजे कसं आधी शिमला मिरची, कांदा, पनीर, वाटाणे मिक्स करून आपण भाजी बनवतो, तसं काही नाही, ती सेपरेट शिमला मिरची भाजी आहे। बघा किती छान पेस्ट तयार झालेली आहे। दही छान फेटलं ना, या प्रकारे जसं काही आपण मलाई टाकतो दुधाची, त्या प्रकारे कलर येतो। आता आपण पाणी थोडंसं गरम करून घेऊया, म्हणजे बॉईल पाणी त्यामध्ये ॲड करायचं, म्हणजे आपल्याला शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये ॲड करता येईल भाजीमध्ये। तर बघा दहीचं तर स्ट्रक्चर वापरे नंबर 1। आता पाणी पण गरम झालेलं आहे, पाणी गरम केलेलं पाणी ॲड करते। तुम्हाला भाजी पातळ बनवायची का थिक बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा, म्हणजे 1 वाटी 2 वाटी।
मला म्हणजे जास्त पातळ पण नाही पाहिजेत आणि पूर्ण थिक पण नाही पाहिजेत. आता याला थोडंसं मी बॉईल येऊ देणार. हे छान पाणी बॉईल झालं मग मी शेंगदाण्याचं कूट ऍड करते. त्याच्यानंतर मग शिमला मिरची. बॉईल आलेला आहे, शेंगदाण्याचं कूट आहे. शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे मी भाजून घेतले. थंड झाल्यावर मग त्याचं मी शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलं मिक्सरमधून. आणि या प्रकारे आता शेंगदाण्याचं कूट मी थोडंसं म्हणजे 2 ते 3 चमचे ऍड केलेलं आहे, जास्त नाही. आता मी याच्यामध्ये शिमला मिरची ऍड करते, जे की शॅलो फ्राय करून घेतली होती. मला या खाली येतच नाही, आलं आता याच्यावर झाकण ठेवून देतो आपण. याच्यावर मीठ चेक करते मी, मीठ कसं आहे, कारण की मी मसाल्यामध्ये तिखट मीठ टाकताना मीठ टाकलं होतं. थोडंसं मी टेस्ट करते आणि चवीनुसार मीठ टाकते. थोडंसं मीठ कमी आहे तर मी भाजीला मीठ टाकते. टेस्ट खूप छान आलेली आहे. बस आता याला जास्तीत जास्त 10 मिनिट ठेवायचं, 10 ते 15 मिनिट आपली भाजी तयार होणार 10 ते 15 मिनिटामध्ये. तर मी झाकण ठेवते आता. मित्रांनो बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. तर आपली भाजी ही झालेली आहे. आम्ही बघतो एकदा. आपली भाजी झालेली आहे, खूप सुंदर, खूप छान स्ट्रक्चर आहे. चला मी आता याची प्लेटिंग करते. आता मित्रांनो मी पूर्ण प्लेटिंग करण्याआधी ना छानसं एक ऑमलेट बनवून घेते स्पेशल माझ्या मिस्टरांसाठी. मी आता याच्यामध्ये जस्ट थोडासा भात फ्राय केला होता. आता तुम्ही थोडंसं साधंच बनवणार आहे मी ऑमलेट, फक्त मीठ टाकून. हा कलर आवडतो माझ्या मिस्टरांना. ऑमलेट करपलं नाही पाहिजेत आणि कच्चंही नाही पाहिजे, सिंपल कलर. बस ना, ओके. भाजी दिसत आहे. चला तर मित्रांनो अशा प्रकारे माझी ही शिमला मिरची भाजी रेडी आहे. त्याच्याबरोबर पालक डाळ आहे, राईस आहे, भात आहे आणि एक ऑमलेट आहे. अशा प्रकारे माझी शिमला मिरची भाजी रेडी आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल व्हेज भाजीचा तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आपण असंच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा परत एकदा भेटूयात. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय बाय.